मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणाऱ्यांमध्ये जो अपरिहार्य दमन सामर्थ्य असलेला दंड आहे तो मी आहे. सारासार विचार करून जे धर्मज्ञानाची बाजू घेतात त्या सर्व शास्त्रांमधले नीतिशास्त्र मी आहे. सर्व गूढांमध्ये जे मौन आहे ते मी आहे, ते माझेच रूप आहे. जो मौन पाळतो त्याच्यापुढे ब्रह्मदेव सुद्धा हतबल होतो. ज्ञानी पुरुषांपाशी असलेले ज्ञान मी आहे. पार्था, या माझ्या विभूतींना खरोखरच सांगतो, अंत नाही. पार्था, आकाशातून कोसळणाऱ्या धारा कधीतरी कुणाला मोजता येतील का? पृथ्वीवरील गवताचे अंकुर नेमके किती आहेत याची कुणाला मोजदाद ठेवता येईल का? तुला एकच सांगतो पार्था, की महासागरावर उपमटणाऱ्या लाटांची गणती जशी करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या एकूण विभूतींची संख्या कधीच निश्चित करता येणार नाही. तरीसुद्धा तुला मी माझ्या मुख्य 75 विभूती सांगितल्या, परंतु या विभूती म्हणजे मूळ स्वरूपाचा विचार करता वरवर जाणवणाऱ्या केवळ सूचक आहेत. या थोड्या विभूती सोडल्या तरी एकूण विभूती किती आहेत याची गणनाच करता येणार नाही. म्हणून तू ऐकणार तरी किती आणि मी सांगणार तरी किती. म्हणून तुला मी एकच माझे वर्म सांगतो. या सर्व भूतसृष्टीमध्ये जो जीवरूपी अंकुर आहे तो मी आहे. म्हणून हा लहान आणि हा मोठा हा भेदभाव आपण कधी करू नये. त्यांच्याविषयीचा उच्च नीच भाव सर्वथा टाकून द्यावा. सर्व भूतरूपी अंकुराने जे बीज काढले ते मी आहे. तरी पण माझ्या विभूती ओळखण्याची खूण तुला सांगतो, ती तू प्रथम लक्षात घे. पार्था, आकाशात एकच सूर्यबिंब असते, परंतु त्याची प्रभा त्रैलोक्यावर पसरते. त्याप्रमाणे कुणा एकाची आज्ञाच लोक नेहमी पाळतात. अशा पुरुषाला तो एकटा आहे असे कधी तू मानू नकोस. तो निर्धन आहे असे समजू नकोस. कामधेनू बरोबर असेल तर तिच्या पाठीवरून इतर सामुग्री कधी वाहून न्यावी लागते का? कामधेनूकडे आपण जे जे काही मागू ते ती तत्काळ देते. त्याप्रमाणे विश्वाचे वैभव त्या एकट्याच्या पायी लोळण घेत असते. त्यांना ओळखण्याचे हेच एक लक्षण की संपूर्ण विश्व त्याच्या आज्ञेत असते. असे पुरुष माझेच अवतार असतात. या ठिकाणी कधी हे साधारण आणि हे विशेष संबोधणे गैर ठरते, कारण संपूर्ण विश्व तर मीच होऊन राहिलो आहे. म्हणून साधारण आणि उत्तम अशा भेदाची कल्पना करणे बरे नाही. आपण आपली बुद्धी असा भेद करून कशाला नासवायची? पार्था, तू मला सांग की तूप पुन्हा कधी घुसळावे लागते का? अमृताला शिजवून कधी अर्धे करावे लागते का? हा जो ब्रह्मांडभर वाहणारा वारा आहे त्याला डावे आणि उजवे अंग असते का? एक लक्षात घे की सूर्यबिंबाला पाठ आणि पोट नाही. तरीही हे सारे पाहायला जाईल तर त्याची दृष्टी नष्ट होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात हे सामान्य रूप आणि हे विशेष रूप हा भेदच नाही. तेव्हा पार्था, माझ्या प्रत्येक विभूतीचे वेगळेपण मोजायला जाशील तर तुझ्या लक्षात येईल की त्या अपार आहेत. म्हणून माझ्या विभूतींना जाणून घेणे हे आता संपूया. तू एक लक्षात घे की हे संपूर्ण विश्व मी माझ्या एकाच अंशाने व्यापलेले आहे. म्हणून तू चित्तात समभाव ठेवून माझी उपासना कर. ज्ञानी पुरुषांचा वसंत ऋतू, विरक्तांसाठी एकांत, तो ऐश्वर्य रूप श्रीकृष्णदेव याप्रमाणे बोलला. भगवंत भक्तश्रेष्ठ अर्जुनाशी अनुसंधानाच्या प्रेमळ भाषेत बोलत होता. त्यावर अर्जुन म्हणाला, भगवंता, भेदाभेद तर सर्वत्र होतात. तो फक्त मी टाकून द्यावा असे तुम्ही अविचाराने मला का सांगत आहात ते मला कळेनासे झाले आहे. देवा, सूर्य कधी विश्वाला सांगतो काय की अंधार दूर सारा म्हणून? त्याप्रमाणे तुम्ही जे मला भेद टाकून दे असे सांगता आहात हे अविचाराने बोलत आहात असे मी म्हणू लागलो
तर तुम्ही म्हणाल, माझा भक्त उपमर्दाच्या भाषेत बोलतो. देवा, केवळ तुझेच नाम माझ्या मुखातच केवळ नव्हे तर कुणाच्याही मुखात आले किंवा नुसते कानावर जरी आले तरी भेदभावना अंतःकरणातून क्षणभरात लुप्त होते. दैवाने उदक सोडून तुझे दान मला दिले आहे. पूर्ण परब्रह्म मला तुझ्या रूपात लाभले आहे. तर तू मला सांग, कसला भेद माझ्या मनी शिल्लक राहणार आहे? भगवंता, चंद्रबिंबाच्या आत शिरल्यावर कोणाला उकडायला लागेल का? तुम्ही अधिकाराने मला वडील आहात, तेव्हा तुम्ही जे काही बोलाल ते मी स्वीकारेन. श्रोते हो, अर्जुनाचे प्रेमभारले बोलणे ऐकून भगवंताच्या मनी संतोष जागृत झाला. देवाने अर्जुनाला घट्ट आलिंगन दिले आणि म्हणाला, पार्था, माझ्या बोलण्यावर तू जो चटकन रागावतोस ना, ते तू आता पुरे कर. या भेदाच्या मार्गे तुला जे मी माझ्या विभूतींची गोष्ट सांगितली ना, ती कहाणी तुला अभेद भावाने जाणवली ना, एवढेच मी पाहिले. तुला माझे बोलणे रुचते आहे ना, एवढाच अनुभव मी घेतला. हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी काही क्षण अनौपचारिकपणे बोललो, हे सत्य आहे. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुला हे सारे नीट समजले आहे. भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, तुमचे तुम्ही पहा, परंतु तुम्ही ब्रह्मांडव्यापी आहात हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. श्रोते हो, कृष्ण प्रेमात न्हावून निघालेला संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजन, तो पंडुसुत अर्जुन अशा प्रकारे आत्मरूपाचा उपभोग घेऊन स्वसंतोषाचा धनी झाला. संजयाचे हे बोलणे ऐकून अंध धृतराष्ट्र स्तब्ध राहिला. यावर संजय मनी दुखावला. मनी म्हणू लागला, कृष्ण रूपाने एवढे भाग्य राजाच्या माथ्यावर ओथंबून आले आहे, तरीही हा अंध राजा ते दूर लोटतो आहे. केवढे हे आश्चर्य. मला वाटले धृतराष्ट्र केवळ डोळ्यांनी आंधळा आहे, परंतु हा तर ज्ञानाने सुद्धा आंधळा आहे. याच्या सभोवती केवळ अंधारच अंधार आहे. ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणू लागले, श्रोते हो, हा अर्जुन आपल्या हिताचा कस प्रत्येक क्षणी वाढवित आहे. त्याने आणखी एक धाडस केले. तो मनी म्हणू लागला, हृदयाने घेतलेला विभूतींचा अनुभव मी प्रत्यक्ष पाहू शकेन का? हे ब्रह्मांड देवाने आता प्रकट करावे. अर्जुनाच्या मनाचा प्रवास त्या विश्वरूप दर्शनाच्या दिशेने सुरू झाला. श्रोते हो, अर्जुनाचे दैव अतिशय भाग्यवान, म्हणून त्याने याच दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप दर्शन पाहावे अशी मनाशी खूणगाठ बांधली. त्या क्षणी अर्जुन जणू कल्पवृक्षाची फांदी झाला होता. त्यामुळे त्या कल्पवृक्षाला फळे लागणार नाहीत हे कधीच घडले नसते. जे जे म्हणून अर्जुनाच्या मुखात येईल ते ते भगवंत पूर्ण करीलच. प्रल्हादाच्या तोंडून नारायण सर्वत्र गच्च भरला आहे हे वचन बाहेर आले आणि भगवंताने विषासकट आपले संपूर्ण रूप प्रकट केले. तोच हा भगवंत अर्जुनाला सद्गुरू रूपाने राबला आहे. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की, श्रोते हो, अर्जुनाने श्रीकृष्णाला विश्वरूप दाखवण्याची विनंती कशी केली ते पुढील अध्यायात सांगतो. लक्षपूर्वक ऐका. अगाधमितयान माझारी अनिवार दंडतो मी अवधारी, जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी, नियमित पावे पैसारा सार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षुधरितया, सकल शास्त्रांमजीयया नीतिशास्त्र ते मी, आघवियाची गूढा आतु मौनते मी सुहाडा, म्हणून न बोलते या पुढा, स्रष्टा ही नेण होय, अगाज्ञानियांची या ठाई, ज्ञानते मी पाही, आता असो हे यया काही, पारन देखो. पै पर्जन्याची या धारा, वरी लेख करवेल धनुर्धरा, का पृथ्वीची या तृणांकुरा, होईल ठी. पै महोदधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जेवी गा, तेवी माझी या विशेष लिंगा,
नाही मिती. ऐशी आहे सातपाच प्रधाना, विभूती सांगितलिया तुझ अर्जुना. तो हा उद्देश जो गामना, आहाच गमला. येरा विभूती विस्तारांसी काही, एथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही, आम्ही सांगो किती. या लागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्मनिज. सर्व भूतांकुरे बीज, विरूढत असे ते मी. म्हणून साने थोरन म्हणावे, ऊंच नीच भाव सांडावे. एक मीच ऐसे मानावे, वस्तु जाता ते. तरी यावरी साधारण, ऐकपा आणि कही खूण. तरी अर्जुना ते तू जाण, विभूती माझी. अथवा एकले एक बिंब गगनी, तरी प्रभा फाके त्रिभुवनी. तेवी एकाकियाची सकळजनी, आज्ञा पाळिजे. तया ते एकले झणी म्हण, ते निर्धनया भाषा नेण. काय कामधेनू सवे सर्वस्वहन, चालत असे. तिये ते जे जेधवा जो मागे, ते ते एकसरेची प्रसवो लागे. तेवी विश्वविभव तया अंगे, होऊन हाती. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारिजे आज्ञा. ऐसे आथिते जाण प्राज्ञा, अवतार माझे. आता सामान्य विशेष, हे जाणणे इथ महादोष. काजे मीच एक अशेष, विश्व आहे म्हणून. तरी आता साधारण आणि सांगू, ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू. वाया आपुलियेची मतिवंगू, भेदाचा लावावा. एरवी तरी तूप कासया घुसळावे, अमृतका रांधून अर्धे करावे. हा गावायुसी काय पाडावे, उजवे अंग आहे. पै सूर्यबिंबासी पोट पाठी, पाहता नासेल आपुली दिठी. तेवी माझा स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. आणि सिनाना विभूती, मज अपारा ते मविसील किती. म्हणून किंबहुना सुभद्रापती, असो हे जाणणे. आता पै माझेन एके अंशे, हे जग व्यापिले असे. या लागी भेद सांडून सरिसे, साम्ये भज. ऐसे विबुधवन वसंते, तेणे विरक्ताचे एकांते. बोलिले जेथ श्रीमंते, श्रीकृष्ण देवे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, ये तुले हे राभस्य बोलिले तुम्ही. जे भेदू एक आणि आम्ही, सांडावा एकी. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते. केवी धसाळ म्हणे देवा तू ते, तरी अधिक हा बोलू. तुझे नावची एक कोणी वेळे, जयांची मुखासिका काना मिळे. तयांचिया हृदया ते सांडून पळे. भेदुजी साच, तो तू परब्रह्मची असके. मज दैवे दिदलासी असतो दके. तरी आता भेदू काय साके, देखावा कवणे. जी चंद्रबिंबाचा गाभारा, रिगालिया वरीही उबारा. परिराणेपणे शारंग धरा, बोला हे तुम्ही. तेथ सावियाची परितोषोनी देवे, अर्जुना ते आलिंगिले जीवे. मग म्हणे तुवा नको पावे, आमुचिया बोला. आम्ही तुझ भेदाचिया वाहाणी, सांगितली जे विभूतींची कहाणी. ते अभेदे काय अंतःकरणी, मानिली की न मने. हेची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी. तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. येथ अर्जुन म्हणे देवे,
हे आपुले आपण जाणावे, परिदेखतसे विश्व आघवे, तुवा भरले. पैराया तो पांडुसुतू, ऐसिये प्रतीती सिजाहला वरैतू. या संजयाचिया बोला निवांतू, धृतराष्ट्र राहे की संजयो दुखवलेनी अंतःकरणे. म्हणतसे नवल नभे दैव दवडणे, हा जीवे धाडसा आहे मी म्हणे. तव आतुही आंधळा, परी असो हे तो अर्जुनू. स्वहिताचा वाढवितसे मानू, की याही वरी तया आणू. दिवसा उपनला, म्हणे हेच हृदया आतुली प्रतीती. बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती, ये आरतीचिया पाऊली मती. उठती जाहली, मिया इहींच दोही डोळा. झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हावतो दैवा आगळा. म्हणून करी आजितो कल्पतरूची शाखा, म्हणून वांझोळे न लगती देखा. जे जे येईल तयाचिया मुखा, ते ते साच करीतसे येरू. जो प्रल्हादाचिया बोला, विषाही सकट आपण जाहला. तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी, म्हणून विश्वरूप पुसावया लागी. पार्थरिगता होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढिलिये प्रसंगी. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. सार्थ श्री ज्ञानेश्वरी 10वा अध्याय समाप्त.